नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले मस्ट वॉच क्रिटिकली ॲक्लेड चित्रपटाबद्दल बोलू. तुम्ही या सिरीजमधले अन्य एपिसोड सुद्धा नक्की बघा, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ. आज आपण ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये बोलूया पाणी या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत आदिनाथ कोठारे. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे नांदेडमधील नागदरवाडी या गावातील, जिथे पाण्यासाठी वणवण करावी लागते. पावसाळा सोडला तर दुष्काळच असतो. टँकर नसेल तर दूर विहिरीवर पाण्यासाठी जावं लागतं. इतकंच नव्हे तर गावात मुली देत नाही, मुलांची लग्न होत नाहीये, कारण पाण्याची समस्या आहे. तर त्याच गावातील एक सामान्य मुलगा बाबूची ही गोष्ट आहे. त्याला सुद्धा मुलींकडून नकार येतो. त्याच्या गावी पाण्याची समस्या आहे. तर बाबू निर्धार करतो की जोपर्यंत गावाची पाण्याची समस्या तो दूर करणार नाही, गावात 12 महिने पाणी कसं राहील हे तो बघणार नाही, तोपर्यंत तो शांत बसणार नाही. तर मग पुढे काय होतं? बाबू त्या गावात पाणी आणतो का? तो त्याच मुलीशी लग्न करतो का? हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सुंदर, प्रेरणादायी मस्ट वॉच चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. पाणी या चित्रपट प्रेरणादायी आहे, पण एका सामान्य घरातील मुलगा पूर्ण गाव एकत्र आणून गावात पाणी कसं आणतो, इतकंच नव्हे तर जमीन ओलसर कशी राहील, त्यात पाणी कसं जिरेल, ज्यामुळे विहिरीवर 12 महिने पाणी राहील, यासाठी तो प्रयत्न करतो. आणि हे सगळं चित्रण उत्तमरित्या दाखवलं आहे. आता कोणत्याही चांगल्या कामात अडथळे तर येणारच, आणि त्या अडथळ्यांवर सुद्धा सविस्तर चित्रण केलं आहे. पाणी हा चित्रपट एका माणसाच्या जिद्दीची गोष्ट आहे. संपूर्ण गाव एकत्र आल्यावर काय चमत्कार होऊ शकतो याची ही गोष्ट आहे. त्यासाठी सगळ्यांनी केलेली मेहनत बघून अंगावर शहारे येतात. त्याच्यानंतर जी लव्ह स्टोरी दाखवली आहे ती सुद्धा खूप क्यूट आणि प्रेमळ आहे. ज्या रीतीने सुवर्णा बाबूवर विश्वास दाखवते, त्याच्यासाठी थांबते, ते खरंच भारी वाटतं. त्यांच्यातले छोटे छोटे सीन्स खूप प्रेमळ वाटतात. ते बाईक समोर थांबणे, बोलणे, त्यांच्यामधले अबोल संवाद, ते PCOचे सीन एकदम त्या काळात घेऊन जातात. ती पूर्ण विहिरीची मोहीम सुद्धा खरंच प्रेरणादायी आहे. आणि त्यात खरंच प्रामाणिकपणे संघर्ष दाखवला आहे. असं नाही की आज विहीर खोदायला घेतली आणि उद्या पाणी लागलं. एका व्यक्तीच्या पुढाकारामुळे पूर्ण गावाला पाणी मिळालं, हीच मोठी गोष्ट आहे. तांत्रिक बाबतीत सुद्धा चित्रपट अव्वल आहे. कुठेही राजेशाही थाट नाही. गावातील घरं जशी असू शकतात तशीच दाखवली आहेत. तरीही सिनेमॅटोग्राफी चांगली झाली आहे. गावाकडील रस्टिक रॉ फील येतो. गाणी पण सुंदर आहेत आणि प्रत्येक परिस्थिती दर्शवतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर आदिनाथ कोठारे यांचा हा सर्वोत्तम सिनेमा आपण म्हणू शकतो. त्यांचा साधेपणा भावतो, मेहनत दिसून येते. खऱ्या अर्थाने बाबू आपल्याला फील होतो. सुवर्णा पण सुंदर दिसते, तिने सुद्धा उत्तम काम केलं आहे. आणि बाकी सगळ्या कलाकारांनी सुद्धा मस्त साथ दिली आहे. डिरेक्शन बद्दल बोलायचं तर स्क्रीन प्ले चांगला असल्यामुळे चित्रपट आपल्याला बांधून ठेवतो. लहान लहान क्षण मस्त बिल्टअप केलेले आहेत. तो टँकरचा सीन, ते वडाप मधले सीन, मुलगी बघण्याचा कार्यक्रम, हे सगळं मस्त वाटतं. चित्रपट सिरियस असला तरी चेहऱ्यावर एक स्माईल राहतं आणि काही वेळा अंगावर शहारे येतात. त्यात खरी स्टोरी असल्यामुळे अजूनच फील येतो. तुर्तास इतकंच, बाकी चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला हा प्रवास बघायला मिळेलच. पाणी हा Amazon प्राईमवर तुम्ही पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरच्या अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.